नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि मी पण ठीक आहे। आणि आज आहे श्रावण मासातील पहिला सोमवार आणि माझी पूजा वगैरे सगळी आवरली आहे, आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज माझा उपवास आहे। सो मी सोमवार आणि गुरुवार श्रावण मासातले जे असतात ते उपवास करते। सो आधी मी फक्त सोमवार करायचे आणि लास्ट इयरपासून मी गुरुवारही करते। सो चला आता खिचडी वगैरे खाऊन घेते आणि मग तुमच्याशी बोलते। आणखी एक मला तुम्हाला सांगायचं होतं। ॲक्च्युली मी माझी जी वेट लॉस जर्नी आहे ती स्टार्ट केलेली आहे आणि शॉर्ट्स थ्रू मी दिवसभर काय खाते वगैरे मी शेअर करत होते। 1-2 दिवस मी शेअर केलेला आहे, त्यानंतर मी आता शेअर करत नाही आहे। याचं कारण असंच की मग मी म्हटलं की पहिला पूर्ण महिना होऊ देत, रिझल्ट भेटू देत किंवा इफेक्ट काय दिसतो का बघूयात आणि मग नंतर मी तुमच्याशी एकाच व्हिडिओमध्ये सगळं शेअर करेन की मी काय काय खाल्लं, काय काय केलं वगैरे। सो पूर्ण महिना होऊ देत मगच मी तुमच्याशी शेअर करेन आणि बघूया काय काय रिझल्ट होतो तो। आणि चला मग बघा, तर इथे ही खिचडी रेडी आहे, तर खिचडी पटकन खाऊन घेते मी। तर इथे ही माझी खिचडी आणि ही राशीची। तर खूप सारं असं दही, कारण मला खूप जास्त आवडतं खिचडीमध्ये दही घालून खायला। तर कोण कोण अशा प्रकारे खातं खिचडीमध्ये दही घालून मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि कालपासून असं मस्त ऊन येतं आहे, खूप छान वाटतं आहे ऊन पाहून। आणि इथे मी थोडेसे हे वडे साबुदाण्याचे शालो फ्राय करायला ठेवलेले आहेत। हॅलो, तर मागच्या व्हिडिओमध्ये एका मी तुमच्याशी शेअर केलं होतं की मला ते मायग्लॅमचं लिपस्टिकचं कॉम्बो जे होतं ते रिसीव झालं होतं, पण ते अजिबात लॉंग लास्टिंग नाही आहे। आता तुम्ही बघू शकता, 15 मिनटापूर्वीच लिपस्टिक अप्लाय केलं होतं अंघोळीनंतर आणि आता फक्त मी जरासा नाश्ता केला आहे। तेही खिचडी खाल्ली होती तेही स्पूननी, तरी देखील बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट सगळं जे आहे लिपस्टिक गेलेलं आहे। सो माझ्याकडून तरी त्याला बिग थम्स डाऊन आहे, मला अजिबात आवडलेलं नाही ते। नॉर्मल यूजसाठी ठीक आहे, पण ते मला ते वारंवार लावत राहावं लागेल जेव्हा ते जाईल। सो माझ्याकडून तरी मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे। आणि तर आता मी तुमच्याशी शेअर करणार आहे दह्यातली भेंडी। तर सगळ्यात आधी मी ज्या भेंड्या आहेत स्वच्छ धुवून बारीक चिरून त्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्या होत्या आणि त्याच कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये फोडणीमध्ये कांदा घातलेला आहे, लसूण, टमाटर, कढीपत्ता आणि थोडासा हिंग घालणार आहे। आणि जेव्हा मी कढईत ज्या भेंड्या आहेत परतून घेतल्या त्यावेळेस त्यामध्ये मी हमखास लिंबाचा रस घालते। जर लिंबू नसेल तर काही चिंच वगैरे असेल तर ती घालते, जेणेकरून त्याचा जो बुडबुडपणा असतो भेंड्यांचा तो व्यवस्थित जातो आणि त्या एकमेकाला असं चिकटत नाहीत। आणि त्यानंतर ही फोडणीमध्ये सगळं परतून झालं की त्यामध्ये आपले जे बेसिक मसाले असतात, लाल तिखट, हळद, मीठ हे सगळं घालायचं आहे आणि परत ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आपण जी भेंडी परतवून घेतलेली आहे ती ॲड करायची आहे। व्यवस्थित ते परतवून झालं की त्यानंतर मग त्यामध्ये मी थोडासा पाण्याचा शिंतोडा जो आहे तो मारणार आहे आणि त्यानंतर मग झाकण लावून मस्त अशा भेंड्या शिजू द्यायच्या आहेत। आणि मग थोड्या वेळाने जर भेंडी शिजली, 1-2 मिनटात भेंडी शिजून जाते, कारण आधीच ती आपण तेलात परतून घेतलेली असते त्यामुळे ऑलमोस्ट शिजलेलीच असते। तर व्यवस्थित भेंडी परतून झाली की त्यामध्ये मग आपल्याला दही घालायचं आहे। यावेळेस गॅसचा जो आहे फ्लेम लो करायचा आहे, नाहीतर दही फुटण्याची शक्यता असते। आणि पटपट व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे। आणखी थोडंसं मी पाणी ॲड करणार आहे, कारण आम्हाला थोडा रस हवा असतो भेंडीमध्ये। सो आणखी 1-2 मिनटं मी ती दह्यात शिजू देणार आहे। भेंडी अगदी मस्त लागते। तर इथे आपली दही भेंडी रेडी आहे आणि थोडीशीच झाली आहे भाजी, तर नक्की ट्राय करा, खूप चविष्ट लागते भाकरीसोबत। तर आणखी एक हेल्दी रेसिपी, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी माझी वेट लॉस जर्नी स्टार्ट केली आहे, तर काही ना काही वेगवेगळे ऑप्शन्स हवे असतात हेल्दी ब्रेकफास्टसाठी। तर मी इथे बनवते आहे ॲपलची स्मूथी। त्यासाठी मी ॲपल घेतलेला आहे बारीक चिरून, त्यानंतर 1 वाटी दूध, थोडंसं दही आणि स्वीटनेससाठी मी त्यामध्ये खजूर घातलेला आहे, 2 खजूर घातलेले आहेत आणि त्यानंतर एक छोटासा दालचिनीचा तुकडा मी यामध्ये ॲड केलेला आहे। हे व्यवस्थित सगळं मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे आणि मस्त अशी टेस्टी स्मूदी जी आहे रेडी होते। त्यावर तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे देखील घालू शकता आणि माझ्याकडे ड्रायफ्रूट्स नव्हते, सो मी यामध्ये ॲपल जे आहे बारीक चिरून वरून जे आहे घातलं होतं। सो खूप छान असा आणि खूप हेल्दी असा हा ब्रेकफास्टसाठी ऑप्शन आहे, तुम्ही देखील तुमच्या डाएटमध्ये ॲड करू शकता। चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा।